वडगाव लांडगा म्हणजे डाळिंबासाठी प्रसिद्ध होतं. प्रसिद्धच होतं. ओके, होतं. होतच आज नाही. नाही आज नाही. आज नाही. पिंपळगाव कोंजेमध्ये कांदा प्रसिद्ध होता. हो कांदा लाल कांदा बरोबर आहे. लाल कांदा आणि इथे डाळिंब प्रसिद्ध होतं. डाळिंब आणि उन्हाळ कांदा. ना तिकडे कांदा राहिला ना इकडे डाळिंब राहिले. हम्म. मग आता काहीच मार्ग नाही म्हणून सगळेजण कसे उतरले, युद्धाने उतरले. बरोबर आहे ना. हो डाळिंब शेती संपली, डाळिंब शेती संपली. कांदा शेती संपली. मधल्या काळामध्ये लोकांनी पुन्हा पुन्हा लागवडी करून बघितल्या, हो, तो विषय संपला. संपला. मग नंतर दूध व्यवसायाकडे वळाले. दूध व्यवसाय सुरू करून 10-1 वर्ष झाले हो जास्त सगळ्यांना. हो जास्त झालं. बरोबर आहे. थोड्या थोड्या होत्या ओके. म्हणजे 2-2 राहायच्या परच्याकडे. आता दूध व्यवसायामध्ये पण खूप प्रॉब्लेम आहे. हो आहे ना. आपण बघतो हो दूध व्यवसायामध्ये पण सुखी नाही शेतकरी. नाही सुरुवातीला प्रत्येक नवीन धंदा काढला, डाळिंब जेव्हा नवीन आलं तर तुमच्या गावामध्ये फार एवढे पैसे झाले का फार ती कॉर्पोरेशन बँकेची फार शाखा उघडली होती. नाही नाही घेतच नव्हते, पैसेच नव्हते घेत. म्हणजे बँक सोसायटी आपले तुमच्या पतसंस्थेवाले पैसे घेत नव्हते. नव्हते. शेवटी तुम्हाला बँक खोलायची पाळी आली. हो एवढे पैसे होते. पण आता खरं आहे ना. आता कर्ज वाटली. तुमच्याकडे डाळिंब हो होते ना माझे होते. म्हणजे डाळिंब नाही असा माणूसच नाही. अशी झाडं होती माझी. बरोबर आहे ना. पहिल्यांदा स्टार्टिंग आमचेच होते. बरोबर आहे. हा. म्हणजे खूप पैसे झाले सुरुवातीला. हो नंतर हळूहळू जेवढे कमवले तेवढे गमावली. त्याच्यामध्ये टाकले परत. हो टाकली. बरोबर. नंतर आता जनावरांच्या बाबतीत सुद्धा परिसरामध्ये लोकांनी दूध व्यवसायात पैसा आहे म्हणून सुरुवातीला 10 लिटरची गाय घेतली, नंतर 20 लिटरची घेतली, आता परत हो. 30 लिटरच्या गाय लोक घेऊन हो, आले नाही 50 लिटरचे आणायला आणायला लागले ना. हो लागले. 50 लिटरच्या आणून त्याला 30 लिटरचं दूध निघत आहे का? नाही निघतच नाही ना. मग दोष कोणामध्ये आहे नेमकी? त्या डाळिंबामध्ये, त्या कांद्यामध्ये, त्या गाईमध्ये, नेमकी कशात आहे? गायने तुम्ही कशाला हात लावा? त्याला दोष माणसाचाच दोष आहे सर. अच्छा. कोणत्या माणसाचा दोष? माणूस जागेवरच नाही, काही ना काही करीतच राहतो माणूस. नाही करायला हरकत नाही. मला काय म्हणायचं, त्यांनी 100 व्यवसाय काय, आता अंबानी, टाटा हे तर 100 व्यवसाय नियोजन करतात. नसल्यावर काय सर. 100 व्यवसाय करतात. त्यांचे पिढ्यानपिढ्या व्यवसाय काय आहे त्यांचा, तोच व्यवसाय त्यांचा चालू आहे. हम्म. असं काही झालं का टाटाने हा व्यवसाय चालू केला आणि तो बंद केला, नाही किंवा अंबानीने हा व्यवसाय चालू केला आणि बंद केला? हम्म. त्यांचे सगळे व्यवसाय त्यांच्या नातू पंतू पर्यंत बस. मोठेच आहे. हो मग आमचे व्यवसाय का बंद पडत? नियोजन नाही ना सर. बरोबर आहे. हो मग जर नियोजन नसेल तुमच्याकडे, तुमच्याकडे जर अभ्यास नसेल, निरीक्षण नसेल, तुम्ही काही केलं तरी, आपण कसं म्हणतो, माणूसच जर वाटोळा आहे त्याच्या काही द्या ते वाटोळच करतो. आणि दोष कोणाला देतो? जर- वातावरणाला, शेतीला, सरकारला, निसर्गाला, जनावराला, परिस्थितीला. खरंय खोटंय? नाही, खरंच आहे. आता मी तुम्हाला काय विचारतो की समजा तुम्ही दूध व्यवसाय करताय आणि तुमच्या थोडस जरा फ्रेशनेस तुमच्याकडे चेहऱ्यावर, हो. बाबा चला काहीतरी मिळतंय आपल्या हो याच्यामध्ये. नाही मिळतच आहे ना, त्याच्यावरच सगळं जीवन आपलं सर.